आणि आता बहुचर्चित सोलापूर मध्य मतदारसंघात येऊयात। यंदा इथं भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत रंगतीये। या मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराचं पारडं जड दिसतंय, त्यामुळे तुमचा आमदार कोण असणार सोलापूरकरांनो, जाणून घ्या। तर सोलापूर मध्य जे आहे मतदारसंघ याचा कौल मतदारांनी दिला आहे तो भाजपच्या देवेंद्र कोठे यांना, कारण की देवेंद्र कोठेच या ठिकाणाहून संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत। त्यांच्या विरोधात होते काँग्रेसचे चेतन नरोटे। या दोघांमध्ये अगदी कट्टुकट काटेकी अशी टक्कर झाली, परंतु भाजपचे देवेंद्र कोठे संभाव्य आमदार म्हणून पुढे येत आहेत। देवेंद्र कोठे हे संभाव्य आमदार असण्याची नेमकी काय कारण आहेत, जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमये यांच्याकडून। खरं तर ही जी निवडणूक आहे ती फारुख शाब्दी विरुद्ध देवेंद्र कोठे अशाच पद्धतीची निवडणूक आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाली। माकपचे आडम मास्तर यांनी शेवटपर्यंत महाविकास आघाडीमधून ती जागा सुटावी यासाठी प्रयत्न केले, मात्र सरते शेवटी काँग्रेसचे निष्ठावंत असणारे चेतन नरोटे यांना काँग्रेसनं त्या ठिकाणी तिकीट जे आहे ते दिलं। मात्र सरते शेवटी आपण जर बघितलं तर फारुख शाब्दी विरुद्ध देवेंद्र कोठे अशा पद्धतीचा सामना शहर मध्यमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि अगदी काही मतांच्या फरकानं त्या ठिकाणी एकूणच जर आपण मतदारसंघाचा अभ्यास केला तर देवेंद्र कोठे हे आघाडीवर असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय।